की रद्द होण्याची शक्यता आहे। नागपूर पोलिसांनी विधिमंडळाला केदार यांच्या शिक्षेची माहिती दिली आहे। अशी माहिती आता साम टीव्हीला सूत्रांकडून मिळते। त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष असेल। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना कोर्टाने 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। दरम्यान भाजपकडून सुद्धा सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यासाठी मागणी होती आहे। नागपूर जिल्हा सहकारी बँकेमध्ये झालेल्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या घोटाळ्यामध्ये सुनील केदार दोषी आढळले आहेत। या संदर्भाचा आजच न्यायालयाने निकाल दिला। त्यांचं सदस्यत्व रद्द करावं ही प्रमुखता मागणी मी सन्माननीय सभापती विधानसभा यांना नक्कीच करतोय। ह्या घोटाळ्याच्या दोषींना न्याय देण्याचं काम न्यायालयाने केलं। त्यांची आमदारकी ही त्वरित रद्द करावी आणि राज्य शासनाच्या न्याय विभागाला सुद्धा आम्ही विनंती करणार आहे की या संदर्भामध्ये जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय या न्यायालयांमध्ये ज्या प्रकारे ते जातील तर त्यामध्ये चांगले सरकारी वकील देऊन त्यांना स्थगनादेश मिळता कामा नये यासाठी आम्ही प्रयत्न करू।